ज्या लोकांचा दावा आहे की खोडवा पिकामध्ये बगला मारल्या नाही तर मुळ्या फुटत नाहीत, नवीन मुळी फुटत नाही, त्या लोकांनी डोळे उघडून हा व्हिडिओ बघावा. यामध्ये स्पष्ट दिसतंय की 2-2.5 फुटापेक्षा जास्त लांबीची जुनी मुळी आहे आणि त्या जुन्या मुळीलाच आपल्याला पांढऱ्या मुळ्या फुटलेल्या अजून आणखी पांढऱ्या मुळ्या फुटलेल्या दिसत आहेत. ही निर्जीव नाही आहे. मग ही जर आपण तोडली तर त्याच्यामुळं त्याची एनर्जी पिकाची वाया घालवणार आहे. हां, त्यांचा जर उद्देश जर कॉम्पॅक्ट माती जर मोकळी करणे असेल तर त्यांनी बेड आपला जो ऊसाचा बेड असतो तो तिथली माती मोकळीच असते. जिथं सरीचा भाग तळ असतो तिथली माती जर आपण हलवली तर ठीक आहे की तिथली कॉम्पॅक्ट माती झालेली भुसभुशीत होईल. पण त्यांनी योग्य उद्देश असावा. चुकीच्या माहितीचा प्रसार करू नये माणसानं. कारण यूट्यूबवर आता काहीही सांगितलं जातं आहे. आता प्रत्यक्ष पुरावा बघा की जवळजवळ ही जुनी मुळी 2-2.5 फुटापेक्षा लांबीची आहे आणि तिला पांढऱ्या मुळ्या पण आहे. ती निर्जीव झालेली नाही. हां, आता कालांतराने ती निर्जीव होईल. पण तुम्ही तिला मारून तोडून निर्जीव करू नका अगोदरच. ही ऊसाची एनर्जी वाया घालवू नका.